कांद्यापासून मालापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पुन्हा सर्वांचे शेती मित्र करतो आता खूप खूप स्वागत. कांद्यापासून मालापर्यंतचा जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती. जी माहिती सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी घेऊन आली आहे सध्याची ही सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता. ज्या आनंदाच्या वार्त्यानुसार आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की 15 जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे कांद्याची विक्री. पण जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र या ठिकाणी विचारायला लागलाय की 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे या ठिकाणी कांद्याची विक्री. जर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड घटली तर याचा 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कशा पद्धतीनं होऊ शकतो परिणाम. चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पहा. जिथं आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आणि व्हिडिओमधील माहिती आवडल्यासारखी वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती. ज्या माहितीच्या अनुसार आता 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे कांद्याची विक्री. पण 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय बरं घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे 15 जून नंतर देशात कांद्याची विक्री ही प्रचंड घटणार आहे. जर 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात घटली तर याचा परिणाम 15 जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या दरावरती कसा बरं होईल. चला सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगतो. एवढंच करा की याच्यासाठी हा व्हिडिओ आपण सर्वजण शेवटपर्यंत पहा. जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची दर पातळी किती. देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला जी कांद्याची दर पातळी ही दर पातळी 1100 रुपये प्रति क्विंटल पासून सामान्यतः 1500 रुपये प्रति क्विंटल आहे. जर मागच्या 15 दिवसांचा विचार केला तर 15 दिवसापूर्वी कांद्याची ही दर पातळी 700 रुपये प्रति क्विंटल पासून 1100 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती. म्हणजे मागच्या जर आपण 15 दिवसांचा विचार केला तर कांद्याच्या दरामध्ये तब्बल 300 ते 400 रुपयांची वाढ झाली. तुम्हाला प्रथम हे समजावून सांगतो की मागच्या 15 दिवसात कांद्याचा बाजारभाव कशामुळे वाढला. त्याच्यानंतर हे समजावून सांगतो की 15 जून नंतर कांद्याची विक्री ही प्रचंड प्रमाणात का घटणार आहे आणि त्याच्यानंतर हे समजावून सांगतो की याचा परिणाम कांद्याच्या दरावरती 15 जून नंतर कशा पद्धतीनं होणार आहे. जर मागच्या 15 दिवसाचा विचार केला तर लक्षात घ्या मित्रांनो, एकीकडे कांद्याची मागणी ही बऱ्यापैकी वाढली. मोदी सरकारची कांदा खरेदी सुरू झाली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, व्यापारी सुद्धा कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी लोकल डिमांड आहे कांद्याची ती सुद्धा देशभरात थोडी वाढलेली दिसते. हे मुख्य कारण आहेत की ज्याच्यामुळे कांद्याची मागणी ही एकीकडे वाढली. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी हात आखडता घेतला कारण त्यांना माहिती आहे भविष्यात कांद्याचा जो बाजारभाव आहे तो वाढणार. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मागच्या वर्षीपेक्षा यंदा कांद्याचं उत्पादन हे कमी झाले. हे पण एक महत्त्वाचं कारण आहे की ज्यामुळे कांदा विक्री ही कमी होत चालली आहे. जे पूर्वीच मी तुम्हाला सांगितलं होतं की भविष्यात कांदा विक्री 100% घटणार आहे. आता याच्यामुळे झाले काय की मागणी आणि पुरवठ्यामध्ये गॅप निर्माण हा झालाय. जो मागणी पुरवठ्यातील गॅप आहे हा गॅप कांद्याच्या दराला या ठिकाणी आधार देत आहे आणि याच्यामुळं आपल्याला मागच्या 15 दिवसात कांद्याच्या दरात 300 ते 400 ची तेजी ही या ठिकाणी येताना दिसत आहे. मग जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव तो विचारतोय
की ही असणारी तेजी इथून पुढे सुद्धा कायम राहणार आहे का? तर घाबरू नका, ही तेजी इथून 15 जून नंतर सुद्धा कायम राहणार आहे. मी तर एवढं म्हणेल की जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 4ही महिन्यात ही तेजी निरंतर राहणार आहे. एखाद दुसरा थोडा भाव या ठिकाणी घसरू शकतो. आता तुम्हाला सांगतो की 15 जून नंतर कांद्याची विक्री कशामुळे घटणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, 15 जून नंतर जी शेतकऱ्यांची कांदा विक्री ती आणखीन 20% घटणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मागच्या वर्षीच्या तुलनेत कांदा विक्री जी आहे, यंदाच्या वर्षी घटलेली तर आहे, पण याच्यामध्ये आणखीन घट दिसणार आहे. कारण कास्तकार बांधव या ठिकाणी कांदा कमी मार्केटमध्ये आणणार आहेत. त्याचबरोबर ॲक्च्युअली कांदा उत्पादनच मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे. तर हे 2 फॅक्टर्स की ज्यामुळं आपल्या 15 जून नंतर कांद्याची विक्री ही प्रचंड घटताना दिसणार आहे. आता 15 जून नंतर जी कांद्याची विक्री घटणार आहे, ती जवळपास 20 ते 25% असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या की कांद्याची मागणी एकीकडे वाढताना दिसत आहे, तर दुसरीकडे पुरवठा मात्र भयानक घटताना दिसत आहे. तर ही मागणी मध्ये असणारी गॅपची जी स्थिती आहे, ती 15 जून नंतर कांद्याच्या बाजारभावाला जबरदस्त तेजी प्रदान करणार आहे. याच्यामुळं काय होणार आहे की 15 जून नंतर कांद्याचा बाजारभाव हा 1500ला तर गवसणी घालणार आहे. 1500ला क्रॉस करून काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांद्याचा बाजारभाव 2000 पर्यंत सुद्धा पोहोचताना दिसू शकतो. इथं प्रश्न उद्भवतो की मग आपण कांद्याची विक्री ही कधी करायची? तर लक्षात घ्या, लो क्वालिटीचा कांदा, जो जोड कांदा आहे, जो बारीक कांदा आहे, ज्याचं वरचं टर्कल निघाले असा कांदा आहे, हा कांदा तुम्ही विक्रीस आणू शकतात या तेजीत. पण जो कांदा असा आहे की बुवा A1 क्वालिटीचा आहे, तो कांदा सध्या विक्रीस आणू नका. तो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणा. ज्याच्यामुळे काय होईल की तुम्हाला जवळपास तिप्पट ते चौपट फायदा ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात होईल. पण ज्यांना पैशाची आवश्यकता आहे की बाबा थोडासा या तेजीमध्ये मी कांदा विकून टाकावासा म्हणतो, तर अशा कास्तकार बांधवाला विनंती की बुवा ह्याचे त्याचे उसने-पासने करण्यापेक्षा ठीक आहे, मग या तेजीमध्ये तुम्ही जेवढी गरज आहे तेवढा कांदा हा विक्री करू शकता. पण असा कल राहू द्या की जास्तीत जास्त कांदा हा शिल्लक ठेवा, कारण भविष्यात कांदा बाजारभाव हे प्रचंड वाढणार आहे. भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जो कांद्याचा बाजारभाव आहे, तो कशा पद्धतीनं राहील बरं? याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं YouTube चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथं मिळाल सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतं YouTube चॅनल शेती मित्र सातत्याने तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत मनापासून व्यक्त करतो. खूप खूप आभार.